SITचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढेही कधी त्यांना सहकार्य लागलं आता अजून तसं काही सांगितलेलं नाही। प्रतिभाताई आणि त्यांच्या देखील यामध्ये ईडीची चौकशी झालेली आहे। काही बँकेमध्ये पैसे जे आहेत ट्रान्सफर झाल्याचं समोर आलेलं आहे, तर हा थेट व्यवहार आहे असं कळतंय। मी यापूर्वी सुद्धा एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं, आज देखील आवर्जून सांगते। समता पतसंस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती। त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार गुवाहाटीला तुमचा पहिली गोष्ट गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिली सोबत खराची फॅमिली आहे। माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं। त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसमवेत होता। खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आलेला होता। त्याच्यामुळे आपण दर्शनाला अनेक ठिकाणी जातो तो एक आध्यात्मिक भाव होता। 17 तारखेला अरेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे। तोपर्यंत खरं तर आपण पाहताय अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर हे त्याला गुरु मानत होते, दर्शनासाठी जात होते। तीच आमची भावना होती आणि एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती। त्याच्यामुळे साहजिक तो एक श्रद्धेचा भाग होता। खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाही असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। सकाळी 10:30 पासून त्यांची ईडी चौकशी करत होतं आणि ती चौकशी आजच्या दिवसासाठी संपलेली आहे। तब्बल 8 तास त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि खरातसोबत कुठलेही आर्थिक व्यवहार नाहीत। एक श्रद्धा होती, प्रामाणिक श्रद्धेची भावना होती आणि त्याच भावनेतून आम्ही त्यांना भेटलो होतो असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय।